बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपण बीजगणिताची सराव प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। आता आपण प्रश्न क्रमांक 3 व त्यापुढील प्रश्नांचा अभ्यास करूया। प्रश्न क्रमांक 3 मध्ये एकूण 4 उपप्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण असतात। त्यापैकी पहिला प्रश्न आहे, असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याचे एक मूळ 1 वजा 3 वर्गमुळात 5 आहे। तर हे मूळ आपण अल्फा मानू, म्हणून अल्फाची किंमत होईल 1 वजा 3 वर्गमुळात 5। म्हणून दुसरं मूळ असेल त्याच्या विरुद्ध म्हणजे 1 अधिक 3 वर्गमुळात 5 ही किंमत आपण बीटाद्वारे दर्शवू। अल्फा आणि बीटाची बेरीज म्हणजे या दोन संख्यांची बेरीज येते 2 व अल्फा आणि बीटांचा गुणाकार म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार केला असतो तो मिळतो वजा 44। वर्ग समीकरण तयार करतानाचं सूत्र आहे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण गुणिले x अधिक अल्फा बीटा बरोबर 0। यामध्ये अल्फा अधिक बीटा व अल्फा बीटाच्या किमती ठेवून मिळेल x वर्ग वजा 2x वजा 44 बरोबर 0। हे इष्ट समीकरण आहे। यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। kx अधिक y बरोबर k वजा 2 आणि 9x अधिक ky बरोबर k या एकसामायिक समीकरणांच्या अनंत उकली असतील तर k ची किंमत काढा। ह्यापैकी जे पहिलं समीकरण आहे kx अधिक y बरोबर k वजा 2 याची तुलना a1x अधिक b1y बरोबर c1 शी करू। मग आपल्याला मिळेल a1 ची किंमत k, b1 ची किंमत 1, c1 ची किंमत k वजा 2। तसंच दुसरं वर्ग समीकरण आहे 9x अधिक ky बरोबर k याची तुलना a2x अधिक b2y बरोबर c2 शी करून a2 ची किंमत मिळेल 9, b2 ची किंमत मिळेल k, c2 ची किंमत मिळेल k। जेव्हा एक सामायिक समीकरणांच्या अनंत उकली असतात त्यावेळेस a1 भागिले a2 बरोबर b1 भागिले b2 बरोबर c1 भागिले c2 असतात। a1 भागिले a2 ची किंमत आहे k/9, इथे ठेवू k/9 ही किंमत। b1 भागिले b2 ची किंमत आहे 1 भागिले k, इथे b1 भागिले b2 ची व्हॅल्यू ठेवू 1 भागिले k आणि c1 भागिले c2 ची किंमत ठेवू k वजा 2 भागिले k। आता ही तीनही समीकरण जी आहेत ही सोडवून आपल्याला k ची किंमत मिळते 3, म्हणून दिलेल्या एकसामायिक समीकरणात k ची किंमत आहे 3। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सराव प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 3 मधील काही उदाहरणे आपण सोडवली। यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 कडे वळू। या प्रश्नामध्ये एकूण 3 उपप्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येक उपप्रश्नाकरता 4 गुण असतात। त्यापैकी पहिला प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील इयत्ता 10वी च्या 400 विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केले असता 187 विद्यार्थी इयत्ता 10वी नंतर विज्ञान शाखा घेणारे आहेत, तर 125 विद्यार्थी वाणिज्य शाखा घेणारे आहेत। एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडला तर त्याने विज्ञान शाखा किंवा वाणिज्य शाखा निवडण्याची संभाव्यता काढा। यामध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 400, म्हणजे आपला नमुना अवकाशामधील घटकांची संख्या आहे 400। समजा ए ही घटना विद्यार्थी विज्ञान शाखा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे। n ऑफ a बरोबर 187 आणि a या घटकाची संभाव्यता बरोबर n ऑफ a अपॉन n ऑफ s म्हणजेच 187 भागिले 400। b ही घटना वाणिज्य शाखा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे, म्हणून n ऑफ b बरोबर 125 आणि b या घटकाची संभाव्यता बरोबर n ऑफ b अपॉन n ऑफ s म्हणजेच 125 भागिले 400। आता a व b या दोन्ही घटना परस्पर अपवर्ती आहेत, म्हणून बेरजेच्या गुणधर्मानुसार प्रोबॅबिलिटी ऑफ a युनियन b बरोबर प्रोबॅबिलिटी ऑफ a अधिक प्रोबॅबिलिटी ऑफ b यामध्ये किमती भरून 187/400 अधिक 125/400 बरोबर 312/400 आणि याला संक्षिप्त रूप दिले असता किंमत मिळते 39/50। म्हणजे यादृच्छिक पद्धतीने एक विद्यार्थी निवडला असता तो वाणिज्य किंवा विज्ञान शाखा घेण्याची संभाव्यता आहे
39/50. प्रश्न क्रमांक 4 मधील एक उदाहरण आपण सोडवलेले आहे. इतर उदाहरणे यशस्वी बाबाच्या लेखामध्ये सोडवून दिलेली आहे, ती तुम्ही नीट अभ्यासा. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 मधील एक उदाहरण सोडवूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बहुतेक करून उच्च स्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न म्हणजे हॉट प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये एकूण 4 उपप्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येक उपप्रश्नाकरता 5 गुण असतात. त्यापैकी एक उदाहरण आहे, एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम भरते आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 19 किलोग्रॅम भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन काढा. हे उदाहरण सोडवताना रिकाम्या बादलीचे वजन आपण x किलोग्रॅम मानू, तर बादली पाण्याने पूर्ण भरली असता त्यातील पाण्याचे वजन y किलोग्रॅम मानू. उदाहरणातील पहिल्या अटीचा विचार केला असता पुढील समीकरण मिळते x + 3/5y = 15. तर समीकरणातील दुसऱ्या अटीचा विचार केला असता पुढचे उदाहरण मिळते ते म्हणजे x + 4/5y = 19. ही दोन्ही समीकरण सोडवून x ची किंमत मिळते 3 तर y ची किंमत मिळते 20 व बादली पाण्याने पूर्ण भरली असता होणारे वजन म्हणजे x + y ची बेरीज होय, म्हणजेच 3 + 20 ची बेरीज केली असता उत्तर येतं 23 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 5 मधील एक उदाहरण आपण बघितले. इतर उदाहरणे लोकसत्ता यशस्वी मध्ये सोडवून दिलेली आहेत. परीक्षेला जाता जाता बीजगणिताचा अभ्यास करताना पुढील गोष्टी लक्षात घ्या. सर्व प्रकरणातली महत्त्वाची सूत्र एका पानावर लिहून काढा व दररोज ती अभ्यासा. त्याचबरोबर 11 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे पाढे मुखोद्गत हवेत, तसेच या संख्यांचे वर्ग सुद्धा पाठ हवेत. दररोज प्रश्नपत्रिकेतील किंवा पाठ्यपुस्तकातील महत्त्वाची उदाहरणे आहेत, त्यातील किमान 10 उदाहरणे सोडवण्याचा सराव करा. त्याचबरोबर परीक्षेला जाताना 11 वाजताचा पेपर असेल तर 9:30 वाजता तुमचा अभ्यास थांबवा. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत राहिल्याने डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ उडतो व ऐनवेळी काहीही आठवत नाही. या दृष्टीने 1.5 तास आधी अभ्यास थांबवा. परीक्षेमध्ये आतापर्यंत तुम्ही जे जे काही अभ्यासलं त्या सर्व बाबी तुम्हाला आठवतीलच. बीजगणिताच्या परीक्षेकरता तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो.